अखेर राजा रघुवंशीची हत्याकांड ते 70% सॉल्व्ह झाले असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे. कारण सोनमनेच आपणच हत्या केली आहे, करून घेतली आहे हे कबूल केलं आहे. आपल्या पतीसोबत 1 महिना देखील लग्न होऊन झालेलं नाही आणि त्याचीच हत्या तिनं केली आहे. कुणासाठी? तर तिच्या कथित प्रेमी अर्थात बॉयफ्रेंडसाठी. तुम्ही आता पुरुष समाजामध्ये किंवा पुरुषामध्ये आम्ही लग्न करायचं की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. म्हणजे विश्वास कोणावर ठेवायचा? ज्याप्रमाणे स्त्रिया अडचणीत आहेत असं आपण बोलतो, त्याचप्रमाणे आता पुरुष देखील संकटात आणि अडचणीत आहेत असं म्हणायला हरकत नाही. जर आता आपण पाहिलं जे प्रॉपर नेमकं काय घडलं हे सांगायचं झालं तर सोनम नावाची एक व्यक्ती, मुलगी, जिच्या घरचा बिझनेस आहे, तिच्या भावाच्या ऑफिसवर येत जात असताना राज कुशवाह या नामक व्यक्तीशी तिची ओळख होते, मग मैत्री होते, मग ते प्रेमात रूपांतरित होतं. या सगळ्या गोष्टी होतात. नंतर सोनमीचं लग्न राजा रघुवंशी याच्यासोबत जुळवलं जातं. आता सोनमचं जे अफेअर होतं राजसोबत ते त्यांच्या घरच्यांना माहीत होतं की नाही, कळालं होतं की नाही, हे सगळं कळून सुद्धा जबरदस्तीनं तिचं लग्न करून दिलं होतं का? म्हणजे आपण जे समाज प्रतिष्ठा म्हणतो त्या नावाखाली तिचं लग्न करून देण्यात आलं होतं का? हा एक मोठा प्रश्न आहे. त्याच्यानंतर तिचं लग्न होतं. लग्नाच्या वेळी राजासोबत तिच्या लग्नाच्या वेळेचे अनेक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तेव्हा राजाच्या फॅमिलीला असं काही वाटलं पण नसेल की असं काही होईल. इतका आनंद त्या राजाच्या फॅमिलीत आहे, रीलमधून दिसून येतो तितका आनंद. आणि अचानकपणे हनीमूनला जाण्याचं ठरतं आणि मग ते दोघे नवरा बायको सोनम आणि राजा हे हनीमूनला जातात, शिलाँगला जातात आणि अचानक गायब होतात. तेव्हा मग संपूर्ण माध्यमांमध्ये ही बातमी पसरते आणि मग अशा गोष्टी देखील सुरू होतात की जेव्हा आपण हनीमूनला जातो तेव्हा तिथं असणारे जे गाईड करणारे लोक असतात त्या अनेकदा हत्तेकरी असतात, टोळे असते त्यांचे अपहरण करतात, पैसे लुबाडतात, या अनेक चर्चा सुरू होतात. मात्र राजा रघुवंशीची हत्या म्हणजे डेड बॉडी जेव्हा सापडती, हत्या होते त्याची डेड बॉडी सापडती, तेव्हा सोबतच सोनमचं जॅकेट सापडतं. सोनम तिथं नसते. मग परत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो की सोनम गेली कुठं, काय झालंय नेमकं, तिच्यासोबत काही चुकीचं झालंय का, अपहरण झालंय का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि शेवटी सोनम थोड्या दिवसांनी स्वतःहून सरेंडर करते आणि मग कळतं की तिनंच आपल्या पतीची हत्या केली आहे. पोलीस तपास करतात, हत्येकरांना अटक केली जाते. 20-20 लाख रुपये देऊन हत्येकरांकरवी राजाची हत्या केली गेली आहे, ज्यात तिचा बॉयफ्रेंड राज देखील सामील होता हे समजते. जेव्हा तो दोघांना एकत्र आणलं जातं सोनम आणि राजला, तेव्हा सोनम रडायला लागते आणि कबूल करते की आपणच आपल्या पतीची हत्या केली आहे पैसे देऊन. याचं कारण काय होतं तर फक्त त्याला त्याची हत्या करून त्याला रस्त्यातून बाजूला करायचं आणि मग राजसोबत घरच्यांना म्हणून लग्न करायचं. हा एक पहिला मोठा त्यांचा होता असं तरी समोर येते माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार. आणि तिच्या घरच्यांना म्हणजे राजाच्या घरच्यांनी तिला फाशी मिळावी अशी मागणी केली. आता तपास यंत्रणा वगैरे काम करत आहे सगळ्या गोष्टींवर. पण हे किती दुर्दैवी आहे की जर तुम्हाला एखाद्यासोबत लग्न करायचं नसेल तर तुम्ही नाही असं सांगा. समाज, कुटुंब याला घाबरण्याची गरज नाही आहे. कारण नसताना अशा गोष्टीमुळे जर एखाद्याचा जीव जात असेल तर तो दुर्दैव आहे. लग्न करायचं नसेल तर नकार द्या. तुम्हाला जबरदस्ती करून मांडवात कोणीही घेऊन जाणार नाही आहे. त्यामुळे तिथेच नकार द्या. एखाद्याचं आयुष्य खराब करण्यापेक्षा, त्याला आयुष्यातून संपवण्यापेक्षा सगळ्यांचंच भलं करायचं असेल तर ठाम निर्णय घ्यायला शिका. सोनम जेलमध्ये जाईल, तिचा बॉयफ्रेंड जेलमध्ये जाईल, राजाला तिच्या घरच्यांनी गमावलंय, त्यानं त्याची हत्या झाली, तो त्याच्या जीवाला मुकलाय काही कारण नसताना, विनाकारण कारण नसताना. तुमची प्रतिष्ठा, तुमचा समाज, तुमचं प्रेम, तुमची भीती या वेगवेगळ्या नसलेल्या कन्सेप्टमुळं एखाद्याने जीव गमावलाय आणि अख्खं आयुष्य बर्बाद करून घेतले सोनमनं, तिच्या बॉयफ्रेंडनी, त्या हत्येकरांनी. तर मग ह्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका.